झाली की आपला चेहरा पळतो, काळा पडतो. विचारलं ना काय झालं रे? काय राव, दुसरी बी मुलगी झाली, परत एखादी मुलगी झाली. अरे चेहरा का पडला? का ना महाराज, तिसरी बी कार्टी झाली. अरे मुली भाग्यवानाला होतात हो, पण हे आपल्याला अजून कळलंच नाहीये. अजून पण कळलं नाही 2025 मध्ये. आलं लक्षात? ब्रह्मदेवाचा मानस पुत्र आहे दक्ष राजा, आणि दक्ष राजाला सांगितलं विवाह हे स्वयंभू मनू आणि शतरूपा. मी पहिल्या दिवशी उल्लेख केला आहे. 2 मुलं आणि 3 मुली झाल्या. एक उत्तानपाद आणि प्रियव्रत, 2 मुलं आणि 3 मुली झाल्या. अकुती, प्रसूती आणि देवहूती. अकुती दिली रुचा नावाच्या प्रजापती ऋषीला, प्रसूती दिली दक्षाला, आणि देवहूती ही मुलगी दिली कर्दमाला. आणि यांच्या माध्यमातून सृष्टीमध्ये वंश वृद्धी करायची, वंश वाढवायचा आहे. म्हणून दक्ष राजाला सांगितलं की कन्याच वंश वाढवते. पुत्र आहे हाच वंश नरकात घालतोय. पुनाम पितराचा उद्धार करतो तो पुत्र आहे. पण आता कोण मायबापाचा उद्धार करतय? आणि कोणाला काळजी की मायबापाची, की माझ्या चुकामुळे, माझ्या मूर्खपणामुळे माझ्या बापाला आईला 4 माणसात मान खाली घालावं लागतंय. असा कोण एवढा स्वाभिमानी आहे? मी काल सांगितलं ना उदाहरण. आणि ते रेल सांगितलं की 10वी 9वी 10वी पर्यंत तो मुलगा ऐकतो किमान, पण त्यानंतर तो आपला नाहीयेच. हो, संगतीमध्ये व्यसन लागणार, कुठंतरी कोणत्या तरी चुकीच्या प्रकरणामध्ये अडकणार, संगत आहे. म्हणून एक लक्षात घ्या, मर्यादा पुरुषोत्तम, मी त्याला का म्हणतो त्या राजाला, या विश्वात 2 मर्यादा पुरुषोत्तम राजे होऊन गेले. ऐका, एक मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र आणि दुसरे मर्यादा पुरुषोत्तम छत्रपती शिवाजी महाराज. असे राजे महाराजे बादशे किती आले आणि किती गेले, पण मर्यादेमध्ये स्वराज्याची निर्मिती करणारा, शत्रूचे किती जरी किल्ले जिंकले तरी शत्रूच्या पत्नीकडे, शत्रूच्या माईकडे, शत्रूच्या मुलीकडे कधीच वाईट नजरेने बघितलं नाही. शत्रूला जिंकलाय, त्यांच्या पत्न्यांना मुलाबाळांना नाही जिंकलं. हा उद्देश होता. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढे किल्ले जिंकले, एवढं स्वराज्याची स्थापना केली, पण शत्रूच्या स्त्रीकडे कधीच चुकीच्या नजरेने बघितलं नाही. कोण्या एखाद्या आपल्या सैन्यातल्या मावळ्यांनी जर ती घटना केली तर त्याचं चौरण करत होते. माहिती तुम्हाला, इतिहास पाहिलाय तुम्ही. शासन काही ते असं तसं नव्हतं महाराज. त्याच्यामुळे ताकद नव्हती. एखाद्या स्त्रीवर अन्याय करताना, अत्याचार करताना तो 1000 वेळेस विचार करायचा की आता राजा आपला छत्रपती आहे, जाणता राजा आहे. त्याला जर कळलं ना, बस आपल्याला सुट्टी नाही. आणि ते काय असे 5-5, 10-10 वर्ष नव्हते चौकशी करत. त्याला कळत होतं. कोणाला कळत नाही गुन्हेगार, येड्या माणसाला कळतंय गुन्हेगार कोण आहे ते. त्याच्यासाठी 5-5, 10-10 वर्ष चुकीची, ते 10-10 वर्ष कोर्ट कचेरी. फार अवघड आहे महाराज. मला सांगायचंय काय, 60 कन्या असताना सुद्धा तो कधीच त्रासून गेला नाही. त्यातली सगळी मुलं आहेत, पण मुलगीच नाहीये. आणि मग मुलीसाठी गंगेच्या काठावर 27 वर्ष जगदंबा मातेची आराधना करतात. काय आराधना करतात महाराज? 100 मुलं आहेत, पण पाहिजे मुलगी. म्हणून मी अजूनही सांगतो, भाग्यवानाला मुली होतात. भाग्यवानाला माय बापाचा उद्धार मुलगा करतो, पण तो धोरणात असला तर. नाहीतर आता 30-40% मुलाच्या तिरडीला बापाचा खांदा आहे. मग मला सांगा, त्या मायबापाचा उद्धार कोणी करायचा? त्या आईबापालाच पोराचा उद्धार करायची वेळ आली. पुत्र काय करतो? पुनाम नरकातून पितरांना उधळून टाकतो. पण त्याच कर्म, आता तेच कार्य मुली करू लागलेले. आणि मुली दोन्ही घराचा उद्धार करतात, मायबापाचा आणि सासरी दोन्ही घराचा उद्धार करतात. म्हणून मुली असणं भाग्याचं लक्षण आहे. कारण मुलीचा बाप हा दाता आहे, दाता.
मुलीचा बाप काय? बरं मला सांगा, कन्यादान हा मुलीचा बाप करतो का मुलाचा बाप? कोण करतो? ज्याला मुलगी तोच करणार ना, ज्याला मुलगी तोच करणार. कन्यादान म्हणजे दान करतो तो मुलीचा बाप असतो. आणि एक लक्षात घ्या, कुणी पैशाचं दान करीन, कुणी इस्टेट दान करीन, कुणी काय करीन, पण काळजाचा तुकडा असणारा जेव्हा पार प्रेम आपली मुलगी आहे आणि त्या मुलीचं कन्यादान करणारा फक्त मुलीचा बापच करू शकतो. म्हणून त्या मुलीच्या बापाला दाता म्हटले. दाता बरं का विनय महाराज वेदांतिका दाता. आणि मुलाच्या बापाला काय म्हटले? एक भाषा आहे याचक. याचक कळती भाषा? बरं ठीक आहे, नाही कळली तर दुसरी भाषा आहे भिकारी. जो मागतो हुंडा नको मामा, हा जो मागतो तो भिकारी आणि जो देतो तो दाता. पण मुलीच्या मायबापाने कधी स्वतःला कमी समजायचं नाही. पूर्वी मुलींच्या मायबापाला लोक बोलायची, ज्याला जास्त मुली त्याने पापच केले असं बरेचसे. तो काळ प्रतिकूल होता कारण मुलींची संख्या जास्त होती म्हणून. पण तो आता काळ राहिलेला नाही. पूर्वीपासून ही मुलगी भाग्यवानाचा आहे, भाग्यवानाच्याच घरी जन्माला येते, आताही भाग्यवानाच्या घरी जन्माला येते. म्हणून मुलीचा बाप दाता आहे, मुलाचा बाप याचक आहे. 27 वर्षे या ठिकाणी बस हिमालय पत्नी सहित काठावर बस साधना करताय. आणि काय म्हणते महाराज? हो काय म्हणते? हे जगदंबा, हे आई, मी तुझी साधना करतोय आणि तू मला प्रसन्न हो. मला पुत्री म्हणून मुलगी म्हणून माझ्या घरी तू जन्माला ये. Come on.